तर आपण बघू शकतो 44 धावा 4.4 षटकांनंतर 44. पण जर बघितलं तर 4-4 हे स्कोरबोर्डवर 4 वेळा दिसतंय. पाचवा चेंडू आपण बघू शकतो आता मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र यांचा. यावेळेस रिव्हर्सचा फटका आणि संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. आतापर्यंत जर बघितलं तर सुरेख गोलंदाजी केली जितेंद्र यांनी. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक नो बॉलची देखील धाव होती. त्यानंतर आपण बघू शकतो 6 धावा आल्यात. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. अविनाश असतील स्ट्राईक वरती. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. वन बाउन्स जाईल सरळ रोशन यांच्या हातात. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणारे. एकेरी धावेने जर बघितलं तर षटक संपतंय. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर असतील 45 धावा. 45. थँक्यू डीजे. सहावं षटक. यावेळेस बघितलं तर पुढं टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. वाईडिश मिड ऑन वरून आपण बघू शकतो तिथून क्षेत्ररक्षक येतील. एकेरी धावेने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. इथे आता आपण बघू शकतो हानामारीचं षटक चालू आहे. 6वं षटक बघू शकतो. लोकेश मॅन फ्रॉम कोळंबा. उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्मवर स्वरूपाचा मारा करतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू. यावेळेस जर बघितलं तर खोलर टप्प्याचा चेंडू आणि भिरकावण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क झाला नाही. आणि निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. धावफलक स्थिर असेल 46 धावेंवर. आता मात्र आक्रमण केलंय आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. इथे आलाय बेग बेग षटकार. षटकाराने जर बघितलं तर अर्धशतक देखील पूर्ण झालंय. करण आपण बघू शकतो 21 चेंडूंचा सामना केलाय. धावा बनवल्या 40. सुरेख फटकेबाजी केली आतापर्यंत जर बघितलं तर किरण यांनी. करण इथं मात्र काय नजर लग गई. यस पण काय म्हणू शकतो आपण थोडीशी दुवा असेल कोणाची तरी. इथे झेल सुटलाय शुभम रायसिंग यांच्याकडून. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. संधी निर्माण झाली होती मात्र थोडासा टफ कॅच होता. आणि जर या संपूर्ण 11 मध्ये जर कोणामध्ये कॅपॅसिटी होती हा झेल घेण्याची तर ते होते शुभम रायसिंग. आणि त्यांच्याकडून जर आपण बघू शकतो 100% एफर्ट देण्यात आले होते मात्र कॅच ड्रॉप झाला. इथे एक संधी आली होती. यावेळेस देखील पुढे सरसावा चेंडू आणि इथे मात्र काय फलंदाज बाद शुभम रायसिंग. सुरेख झेल टिपला इथे आणि करण यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 52 धावेवर लागेल दुसरा धक्का.
या षटकामध्ये आपण बघितलं तर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका आला होता समोरच्या दिशेने, मात्र इथे जर बघितलं तर लोकेश यांनी देखील संघाला कमबॅक करून दिलंय. नवीन फलंदाजाचं नाव कळवायचंय. सूरज आलेत नवीन फलंदाज, सूरज बाविस्कर सामना करतील लोकेश यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र काय पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय आणि इथं आलाय बॅनर तोड षटकार. चालू राहिला थोडा आवाज जातो ना तिथं, मग ते कॉपीराईटचा इश्यू बसतो युट्यूबला. मग ते काका आहे ना इथून आवाज वाढवताना गाणे लावताना इथं काहीतरी करता माईक बंद करता. मग ते त्यांना विचारा कसं करायचं सांगून. गाणं चालू करायच्या आधी ना माईक म्यूट करता आला पाहिजे. चला आपण जर बघितलं तर सातवं षटक घेऊन आलाय संघाचा नेता, संघाचा कर्णधार आपण बघू शकतो संघनायक शुभम रायसिंग. हॅलो. धावफलकावर स्थिर असेल. 58 धावा झाल्यात 6 षटकांच्या अखेरीस. सातवं षटक घेऊन आलाय शुभम. पहिला चेंडू आणि आवी यांनी इथं काय मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटशी संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ गेलाय यष्ट्यांवर. फलंदाज बाद. इथे जर बघितलं तर कमबॅक करून दिलाय शुभम यांनी. मागच्या चेंडूवर जर बघितलं तर षटकार आला होता, मात्र इथं बळी आलाय, विकेट आली पहिल्या चेंडूवरती. नवीन फलंदाज यश योगेश योगेश कोळी आले आणि इथे शुभम म्हणताय दुसऱ्या योगेशला योग्या खाली सरक. बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आणि भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा षटकार. एक तेरी एक मिरी आपण बघू शकतो. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला, पहिल्या चेंडूवर विकेट आणि पुन्हा एकदा षटकार. आणि इथे काय निर्धाव अपील होतीये, मात्र पंच आपण बघू शकतो बाबासाहेब कदम. 20 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. मॅन फ्रॉम वडगाव लांडगा, तालुका संगमनेर, जिल्हा नगर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्वीपरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मैदानाच्या बाहेर होता का नाही पंच कळवतील आपल्याला. येस, इथे जर बघितलं तर सेफ असेल. 2 धावा येतील. 2 धावेने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. 66 धावा झाल्यात. अजूनही या डावातील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके लगावे लागतील. धावफलक आपण बघू शकतो 66. डबल 6 ऑन बोर्ड नाव. यावेळेस काय बॅटी खाली असलेल्या चेंडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. 6 धावा वसूल केल्या. इथे आलाय षटकार. शुभम यांच्यावर इथे आक्रमण होत आहे. आणखीन एक मोठा फटका. षटकातील तिसरा षटकार शुभम यांच्या गोलंदाजीवर. इथे जर बघितलं तर षटक संपतंय. षटकात तब्बल 20 धावा खर्च केल्यात शुभम यांनी. आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली कशासाठी? थ्रो साठी. ओके.
फेअर डिलिव्हरी, षटकार आलेला आहे आणि षटकाराने जर बघितलं तर षटक संपतंय. 7 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर असतील 78 धावा, 3 गडी बाद 78. आणि इथे जर आपण बघितलं तर लाईव्ह विजनचे अपकमिंग अल्ट्रा प्रो मॅन गरुडा हे देखील नाश्त्याचा आनंद घेत आहे. आणि शेवटचा षटक घेऊन आलेत गोलंदाज आपण बघू शकतो. विशाल आलेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा षटक घेऊन धाव फलकावर आपण बघू शकतो 78 धावा झाल्यात. यावेळेस देखील भिरकावलाय चेंडू, कव्हरच्या दिशेने चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावेने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय. 79 धावा झाल्या आणि मध्ये काय थोडीशी धावपळ वगैरे झाली आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतील थ्रो गोलंदाजीसाठी. ऑनफिल्ड पंच आपण बघू शकतो बाबासाहेब कदम त्यांच्या समोर आहेत, अनुभवी पंच योगेश भाकरे सर. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण बघू शकतो विशाल आलेत गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर शेवटचं षटक इथं मार्गस्थ असताना एकेरी धावली पहिल्या चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका आलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. योगेश यांना इथे तंबूचा रस्ता दाखवलाय. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना करत 20 धावसंख्येवर खेळत होते, मात्र इथं तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. चला नवीन फलंदाज आपण बघू शकतो मुकेश देवराज आलेत. मुकेश साळुंके. यावेळेस काय बाहेरच्या दिशेने मारा केला जातोय आणि तेवढी चतुराई फलंदाजाने देखील दाखवली आहे. वाईटच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एकेरी धावेने जर बघितलं तर धाव फलकावर 80 ऑन बोर्ड नाव 80 धावा झाल्यात. अजूनही बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या धावातील. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता, थोडेसे वेट बॅलन्स केलं, मागच्या दिशेने खेळून काढलाय फटका, एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावेने षटक पुढे चाललाय. धाव फलकावर 81 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ, मोठे फटका लगावा लागतील एकविरा मोटर्स या संघाला. यावेळेस बॅटच्या खाली टाकलेल्या चेंडूला लॉफ्ट केलंय, मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 6 धावा, षटकार.
इथे जर बघितलं तर आक्रमण केलंय सूरज यांनी, यांचा दुसरा षटकार असेल. सुरेख फटका खेळला होता, कमालीचा फटका. आणि इथे आणखीन एक भिरकावण्याचा प्रयत्न होता, तिथे स्टंपिंगचा अपील केलं जात आहे. मात्र पंच जर बघितलं तर तटस्थ असतील. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटक पुढे चाललंय आणि इथे फलंदाज बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात इथे विकेट आली आहे. चांगला झेल टिपलाय यष्ट्यांच्या मागे आपण बघू शकतो. शुभम रायसिंग यांनी रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो संपूर्ण स्पर्धा लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील. धाव फलकावर 87 धावा. आणि इथे मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. थोडीशी गती कमी झाली होती. इथे काय थोडीशी धावपळ झाली, मात्र फलंदाज इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. फलंदाज दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असेल. धावफलकावर आपण बघू शकतो 88 धावा झाल्यात. 89 आव्हान असेल निर्धारित 8 षटकांमध्ये. आणि दोनही पंचांना विनंती असेल दोन्ही समालोचन कक्षात यायचं आहे.
कारचं सत्र आणि श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा पर्व 2च्या माध्यमातून आज आहे या स्पर्धेचा अंतिम दिवस. लीग स्टेजेसचा हा आजच्या दिवसातला पहिला सामना. पहिल्याच बॉल वरती शुभम रायसिंग कोडीच्या बॅट मधून रिव्हर्स स्वीप षटकार. हॅलो, पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका सजवलाय. नाव आहे शुभम रायसिंग कोडी. खर तर सलामीला बॅटिंग साठी जाणला जातो हा फलंदाज. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा प्रॉपर टायमिंगने याही बॉलला भिरकावून दिलंय. हा स्विच नाही तर स्वीट आहे, चौकार. पहिल्या इनिंग मध्ये 89 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये रिया पॉवर ब्लॉक एका बाजूला जर पाहिलं तर असं वाटतं की सहजासहजी धावांचा पाठलाग करेल का. कारण जोपर्यंत शुभम रायसिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत ना, अशाच पद्धतीने मोठ्या फटक्यांचा प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एक वेळ सन्मानाने खेळून काढला. या बॉलला सन्मान दिला जातोय की असं वाटतं की शुभम यांना पहिल्या काही बॉलवरती नक्कीच मोठे फटके आले, त्यानंतर बांधून ठेवलं की काय, तसंच काही पाहायला मिळते आतापर्यंत मागच्या 2 बॉलमध्ये. डान्सिंग नाजोटॅक समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, रन घेण्याचा कॉल, परंतु मात्र वेळेस नकार दिला शुभमने. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय.
गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर अविनाश कोडी अनुभव दांडगा आहे या गोलंदाजाकडे. आतापर्यंत शांत ठेवलंय शुभम रायसिंग सारख्या रन मशीनला. आणखीन एक वेळ आणखीन रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागचे 5 चेंडू निर्धाव टाकले आहेत. सिंगल धाव घेतली जाईल, सिंगल धाव घेतली जाईल. शेवटच्या बॉलवरती आणखीन एक सिंगल घेतली जाते. म्हणजेच की काय तर 2 ओव्हरचा खेळ पॉवर प्लेचा समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. या ओव्हर मध्ये मात्र फक्त एक सिंगल धाव. अविनाश कोहलीचा इकॉनॉमिकल ओव्हर राहिलाय. कोणताही मोठा फटका शुभम रायसिंगला खेळू दिला नाहीये. अचूक टप्प्यावरचा मारा हातात बेडे आणि पायात नक्कीच बांधून ठेवण्यासारखा प्रयत्न झालाय या दुसऱ्याच ओव्हर मध्ये. बघूयात कोण असतील गोलंदाजी ट्रॅक वरती. जर पाहिलं तर पुन्हा एक वेळ मुकेश पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा त्याच पद्धतीने रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. खरं तर ती रेंज आहे शुभमची. स्वतःला स्विच करतात. रिव्हर्स स्वीपचा प्रॉपर फटका खेळला जातो त्यांना माहिती आहे. टप्प्याचा बॉल पुल केलाय. स्वतःला जागा बनवली आणि बॉलला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर बॉर्डरांच्या पलीकडे आहे तो षटकार. आणखीन एक वेळ आडव्या बॅटने लॉफ्टेड स्वीप पाहायला मिळतोय. डॉट जर पाहिला तर डीप मिडविकेट बॉलरांच्या पलीकडे शुभम रायसिंगच्या बॅटमधून आणखीन एक प्रहार षटकार. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अनौसे आमदार चंद्रकांतजी बळीराम सोनवणे मुख्य प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष नगरपालिका अमळनेर. सौ सूर्यकाताई रोहिदास बाविस्कर ज्या आमच्या ट्रॉफी स्पॉन्सर आहे. सरपंच गोरगावले बुद्रुक. त्यानंतर कुशाल एकनाथ कोडी कोळंबा कुशाल अप्पा यांच्या वतीने प्रत्येक 6 स्पॉन्सर आहेत. त्यानंतर मंगलजी इंगडे आमचे चौकाराचे स्पॉन्सर आहे. त्यानंतर जी यूट्यूब लाईव्हचं सौजन्य आम्हाला प्राप्त झालंय बाळू मुरलीधर बाविस्कर कोळंबा यांच्या वतीने. त्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली जी आहे गुंजन एंटरप्राइजेस सुनील सुरेश कोडी मासलेकर. टॉस्का बॉचचे प्रायोजक आहे सन्मान्य भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर उपसरपंच वळगाव कोळंबा. त्याचबरोबर बॅटिंगचे पवेलियन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर आहे महेंद्र प्रल्हाद ठाकरे असतील. बॉलिंग पवेलियन सागर कोडी सनपुले असतील. त्यानंतर बॅटिंग एंड जे आहे बळीराजा ठिबक अभिषेक सूर्यवंशी अडावत यांच्या वतीने. त्यानंतर बॉलिंग एंड सौजन्य आहे सन्मान्य अरुण आनंदा बाविस्कर कोमल गार्डन गोरगावले बुद्रुक. त्यानंतर जर पाहिलं तर आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 4थ्या दिवसापर्यंत ज्यांच्या वतीने फूड स्पॉन्सर आहे जे जेवण आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये खेळाडूंसाठी व्यवस्था केली गेली आहे. सन्मान्य स्वप्नीलजी कोडी असतील PSI बीड घोडगाव. तर सन्मान्य भगवानजी कोडी APM मालेगाव खामखेडा. त्यानंतर सन्मान्य सागर ठाकरे रिया पेवर ब्लॉक चोपडा. श्री हेमंत प्रकाश वाणी. तर धावफलकावरती धावसंख्या 30 धावा. बिनबाद 3 ओव्हरचा खेळ समाप्त. श्री हेमंत प्रकाश वाणी प्रकाश प्रोविजन गलंगी.
समोर टाकलेला बॉल होता. थोडासा जर पाहिला तर शॉर्ट आर्म पुल करत असताना या बॉलला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव पहिल्याच बॉलवरती घेतली जाते. स्ट्रायकिंगला आता शुभम पाहायला मिळतील. खरं तर शुभमला इथून नक्कीच बॅटिंग करावी लागेल. 29 बॉल 58 ची गरज आहे. कुटुंबाचा बॉल पुल केलाय प्रॉपर टायमिंगने. याही बॉलला भिरकावून दिलंय शुभम रायसिंग कोहलीच्या बॅट मधून. बॉल एक टप्पा इंटू द रोप, चौकार. आणखी एक सिंगल, त्या चौकारानंतर आणखी एक सिंगल घेतली जाते आहे. धावसंख्या 27 बॉल मध्ये 53 करायच्यात. 57 पापी असावी. 27 बॉल मध्ये 53 धाव्यांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 36. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मुकेश आहेत तिथे. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये मात्र एकच डॉट बॉल पाहायला मिळाला. चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल सुद्धा पाहायला मिळाले. समोर खेळण्याचा प्रयत्न, अंधाधून फायरिंग करण्याचा प्रयत्न होता. समोरचा बॉल होता, दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. म्हणजेच की या डॉट बॉलच्या मदतीने 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 36 धावा धावफलकावरती. 24 बॉल 53 करायचे आहेत. सन्माननीय प्रदीप धनसिंग बाविस्कर, आरोही मोटरचे सर्वे सर्वा यांचं शुभागमन या ठिकाणी मैदानावरती होते आहे. आपणास विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आमच्या आयोजन समितीला विनंती की कृपया आपण स्वागत दादांचं करायचं आहे. सन्मान्य किरणजी कोळी यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होते आहे. आपणास सुद्धा विनंती, कृपया आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या आयोजन समितीला विनंती आहे, श्री महर्षी वाल्मिकी चषकाची जी आयोजन समिती आहे, सन्माननीय मयूरदादा सपकाळे असतील यांना विनंती, कृपया आपण या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दूर ठेवलाय बॅट, जर पाहिले तर कट करत असताना या बॉलला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईन कडे आणि बॉल जातोय थर्ड मॅन बॉलरच्या पलीकडे. येतोय चौकार.
अकोटप्प्याचा बॉल. खर तर या बॉल वरती जसा पाहिजे तसा फटका खेळू शकले असते आणि नक्कीच तो फटकाही कंप्लीट केला आणि 6 धावा प्राप्त केल्या. 21 बॉल 42 ची गरज आहे. समोर टाकलेला बॉल बॉल हवेत आहे, परंतु मात्र फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॉलचा टप्पा नक्कीच पडला होता. अगदी समोर पाहायला मिळतोय. सिंगल धाव जोडली जाईल. आता करायचे आहेत 20 बॉल आणि 41 धावा. 20 बॉल मध्ये 41 धावेची गरज. स्ट्रायकिंगला असतील आता शुभम. एवढ्याला खडे खडे वडा शॉट प्रॉपर टायमिंगने या बॉलला अगदी आसमानी सफरेवरती पाठवलंय. नाव आहे शुभम रायसिंग कोडीच्या बॅट मधून हा षटकार. हाई बॉल आपल्याच फॉलो मध्ये अडवला गेलाय. डॉट बॉलने नक्कीच ओव्हरची समाप्ती होती आहे. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 54 धावा 18 बॉल आणि 35 धावींची गरज. 18 मध्ये करायच्यात 35 धावा. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन आहे. धक्का क्रमांक पहिला लागतो आहे. 18 बॉल आणि गरज होती 35 धावांची. पहिल्या बॉलवरती विकेट येते म्हणजेच की 17 बॉल आणि 35 धावा कराव्या लागतील येणाऱ्या 17 बॉल्स मध्ये. चला सामना खेळता ठेवायचा. थोडासा वेळ कमी घ्या, वेळ वाचवा. यानंतर आणखीन एक लीग स्टेजचा सामना घ्यायचा. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक फायनल. त्यामुळे वेळ होईल. फायनल साठी वेळ वाचला पाहिजे. ठीक 3 वाजता आपल्याला फायनल सुरू करायची आहे. समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने अलॉंग द कार्पेट. मिसफिल्ड झाली आहे तिथे. खराब क्षेत्ररक्षण. बॉल जाईल अगदी लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चूक झाली आणि खरं तर 4 धावा ही आता त्या ठिकाणी भोगाव्या लागतील. चौकार येतोय. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आणि इझी कॅच इझी टेक असणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र विकेटचं बटन. आता दुसऱ्या गडाच्या धक्क्याने धावसंख्या फुलकावरती 58 धावा. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. खरं तर ही संपूर्ण नियोजित आयोजित स्पर्धा ज्या पद्धतीने श्री महर्षी वाल्मिकी चषक पहिल्या वर्षाला आयोजित केल्या गेलं, त्यानंतर मात्र या दुसऱ्या वर्षामध्ये काय ही स्पर्धा आयोजन केली गेली आहे. खरं तर मागच्या 3 दिवसापासून
अव्वल दर्जाचं नियोजन आहे प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी आपल्या कोळी बांधवांसाठी नक्कीच आनंद देणारा ठरलाय. तर वर्षाला क्रिकेट मात्र एक निमित्त आहे, परंतु मात्र सर्व कोळी बांधवांना एकत्रित करण्याचं काम ही स्पर्धा मागच्या वर्षापासून करते. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये त्यानंतर चोपडा तालुका असू द्यात प्रत्येक गावातला खेळाडू या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी मात्र आपल्या कोळी बांधवांसाठी ही स्पर्धा अगदी सन्मानाची अभिमानाची आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या राजकिरणच्या बॅट मधून हा षटकार. एवढीच आहे. 14 बॉल 25 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये करायच्यात 25 धावा. चला यानंतरचा जो सामना आहे फिल्डिंग करणारी टीम तयार राहायचंय. जसा सामना संपेल त्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा आणि बॅटिंग टीमने बॉल चॉईस करण्यासाठी यायचंय. खराब क्षेत्ररक्षण चूक झाली आणि आणखीन एक मिसफील्ड पाहायला मिळेल. या 4 धावांच्या मदतीने आता करायचे आहे तिथून 24 धावा. 13 बॉल आणि 24 ची गरज आहे. 13 बॉल आणि 21 माफी असावी 21 धावांची गरज आहे. 13 बॉल करायच्यात 21 धावा या मॅच मध्ये. हा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय प्रॉपर टायमिंगने. बॉल नक्कीच एका हाताने अडवला गेलाय. बॉल अडवला जाईल दुसरा धावेचा कॉल होतोय, परंतु मात्र वेळीच शुभमने नकार दिला. सिंगल धाव जोडली जाईल म्हणजेच की काय 18 बॉल मध्ये 20 धावा कराव्या लागतील. 12 बॉल माफी असावी 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 12 बॉल 20 धावांची गरज आहे. तर पहिलाच बॉल वरती चौकार येतोय. आता इथून करायचे आहेत मात्र 16 धावा 11 बॉल मध्ये. बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि वाह पुन्हा एक वेळ आजच्या दिवसातला दुसरा कॅच त्या ठिकाणी पकडला गेलाय. दहा बॉल 16 ची गरज. बॅटची कडा होती, बॅटची कडा होती. विकेट किपर यांनी जर कॅच पकडला असता तर नक्कीच विकेट येऊ शकली असती, परंतु वाजता कॅच या ठिकाणी ड्रॉप होतोय. 9 बॉल 16 ची गरज आहे. 9 बॉल मध्ये करायच्या 16 धावा. नॉन स्ट्रायकिंगला आणखीनही शुभम पाहायला मिळतील. 16 धाव्यांची गरज पुढच्या 9 बॉल मध्ये. यावेळेला बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. लागोपाठ या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर लागोपाठ हादरे देत असताना टीम रिया पॉवर ब्लॉक संघाला
आता मात्र तेच समजावून सांगताय शुभम की या आणि खरं तर एकविरा मोटर संघ जर जिंकला तर एकूण 32,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यावरती आहे. खरं तर एक 11,000 रुपयांचं पारितोषिक आप्पा यांच्याकडून असणार आहे. तर त्याचबरोबर 21,000 रुपयांचं पारितोषिक जे आहे तर एक बळीराम बावीसकर यांच्याकडून. आता करायचे पुढचे 6 बॉल आणि 16 धावा. निर्णायक 6 बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला आहे शुभम रायसिंग सारखा बॅटर. जर शुभम बाद झाला तर या मॅच मध्ये ट्विस्ट येईल प्रेक्षक हो. 6 बॉल 16 ची गरज आहे. सहा बॉल 16 धाव्यांची गरज. 6 बॉल मध्ये करायचं 16 धावा. सहा बॉल आणि 16 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. शेवटच्या 6 बॉल साठी योगेश कोळी. मागच्या ओव्हर मध्ये 15 धावा योगेशने खर्च केल्या होत्या. 6 बॉल. वाईटचा इशारा, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा जोडली जाईल. 6 बॉल 15 ची गरज आहे मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये करायच्यात 15 धावा. डॉट बॉल येतोय. खरं तर मात्र आता गरज आहे इथून 5 बॉल आणि 15 धाव्यांची. नाव आहे शुभम रायसिंग. सामन्याला संपवण्याची ताकद ठेवतो. आणखीन एक वेळ प्रेशर दबाव झळकतोय योगेशवरती. परंतु मात्र इथून जर अचूक टप्प्यावरचा मारा केला तर शुभमची विकेट आली तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ एकविरा मोटर्स पलटवार करण्याचा प्रयत्न करेल. गेम ऑन आहे. आणखीन एक वेळ. वा 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 अप्रतिम. अचूक टप्प्यावरचा मारा. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 14 धाव्यांची गरज. 4 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. चार बॉल 14 करायचे आहेत. 4 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. दबाव दोन्ही. एका बाजूला शुभम वरती सुद्धा दबाव तर दुसऱ्या बाजूला योगेशांच्या वरती तोच समान दबाव पाहायला मिळेल. इथून जर चांगल्या टप्प्यावरचा मारा केला. टप्प्याचा बॉल शुभम रायसिंग कोळीच्या बॅट मधून. नो बॉल प्लस 6 धावा. हा सिक्सर.
थँक्यू डीजे. तर आता करायचे आहे 4 बॉल आणि 7 धावा. 4 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. 4 बॉल 7. त्याचा गेन कमी कर बरं डीजेचा. डीजेचा गेन कमी कर. गेन कमी कर डीजेचा. समजते का गेन? 4 बॉल 7 धाव्यांची गरज. 4 बॉल करायच्या 7 धावा. हिटची संधी. बॉल अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिला बॉल वेगाने घेतला. पहिली धाव वेगाने घेतली. स्ट्रायकिंग एजला फेकी मात्र केली गेली आहे. आणि या मॅच मध्ये बघूयात काय पाहायला मिळते आहे. खर तर मात्र विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. त्याने फेकी केली नाही आणि या मॅच मध्ये शुभम रायसिंगची विकेट पाहायला मिळते आहे. धावबादीच्या रूपामध्ये शुभम रायसिंग बाद. आणि आता यावेळेस जर पाहिलं तर एकविरा मोटर्स संघाने पलटवार केलाय. प्रेक्षक हो, काय सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर एकविरा मोटर्स संघ या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार करण्या तर या मॅच मध्ये विकेट आली आहे. 3 बॉल 6 ची गरज. 3 बॉल मध्ये करायच्या 6 धावा. आता करायचे आहेत 3 बॉल आणि 6 धावा. 3 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक हो, मॅच ऑन आहे. खरं तर मात्र योगेश कोहलीचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. 16 धावा डिफेंड करायच्या होत्या. 3 बॉल 6 ची गरज. हा बॉल या वेळेला बॉल हवेत आहे. बॉल बॉल प्रॉपर टायमिंगने आणि बॉलला पाठवलंय डीप मिडल बाउंड्रीच्या पलीकडे. हा षटकार. चला चला, पुढील संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फिल्डिंग करणारा संघ पुढील संघ. चला लवकर. चला कारगिल संघ मैदानाच्या आतमध्ये या. ज्या संघाची फिल्डिंग आहे तो संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. चला लवकर.